नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, T20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे? T20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड या देशाने जिंकलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईडचा अग्निशामक वायू म्हणून वापर करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कर्करोग उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? कर्करोगावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्करोगावर उपचारासाठी कोबाल्टचा वापर केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड नावाचा लिंबाच्या रसामध्ये आम्ल असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा हवेपेक्षा हलका वायू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लोखंड, क्रोमियम व कार्बनचे संमिश्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, WWW हे कशाशी संबंधित आहे? WWW हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंटरनेटशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, CPU हे कशाशी संबंधित आहे? CPU हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU हे संगणकाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली? भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये 5G सेवा ही 1 ऑक्टोबर 2022 पासून झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर दिनी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले वायफाय गाव हे पाचगाव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिले आधार गाव कोणते? भारतातील पहिले आधार गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले आधार गाव हे टेंबली, नंदुरबार, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती आहे? भारतातील मोफत 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 इस्लामपूर, सांगली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती? भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले सौर म्हणजेच सोलार सिटी मलकापूर, सातारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताचे स्थळ सीमेची लांबी किती आहे? भारताच्या स्थळ सीमेची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 15,200 किलोमीटर एवढी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 नीरज चोप्रा
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल फायर कॉलेज हे नागपूर येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2024 मध्ये 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर ऑप्शन क्रमांक 4 गृह मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजे CIDचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच CIDचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेंदू अवयवासंबंधीचा विकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. तर ऑप्शन क्रमांक 4 सिरोक्री या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनले आहे? मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिविता राही. मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती बनली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दक्षिण आफ्रिका 2023 मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष पद भूषवणार आहे? दक्षिण आफ्रिका 2023 मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे? खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्येंद्र प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली? अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 USA ने मान्यता दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेव यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले? कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेह यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅक्स लाईफ यांनी नियुक्त केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अचंता शरद कमल यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 यांना जाहीर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टेबल टेनिसशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अर्जुन पुरस्कार हा अविनाश साबळे यांना नुकताच मिळालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होते? खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती? तर ऑप्शन क्रमांक 3 चांद बीबी ही अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबू
अंबिका चरण मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲल्व्हियोल म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तुकाराम व रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुसाचे मुख्य कार्य हे रक्ताचे शुद्धीकरण करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 टेस्लामध्ये चुंबकीय क्षेत्र मोजले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारत स्वतंत्र कधी झाला? भारत स्वतंत्र कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 1947 या रोजी भारत स्वतंत्र झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट या नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सस्तांमध्ये होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण? भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 एस.एम. सुबुलक्ष्मी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो? नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 चिकित्सा व साहित्य, ऑप्शन क्रमांक 2 शांतता अर्थशास्त्र, ऑप्शन क्रमांक 3 रसायनशास्त्र भौतिकशास्त्र, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो? भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात प्रथम सूर्य उगवतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने कोयना धरणातील जलाशय ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 केरळमधील डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? केरळमधील डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार हे केरळमधील हत्तीसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 3 डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे राज्य उत्पादनासाठी अग्रेसर राज्य. प्रश्न क्रमांक 6 अंदमान समूहातील डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे? अंदमान समूहातील डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन बेट हे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ
प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्रा व्हायोलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, लोणार सरोवरातील पाण्याची वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी ही भाषा भारताची अधिकृत भाषा नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदाग हे शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय? डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय? तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे भारताचे प्रमुख अन्न होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात कशाच्या स्वरूपात आढळतात? फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात कशाच्या स्वरूपात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते? खालीलपैकी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? खालीलपैकी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा नावाने ओळखली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी पाखल वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? खालीलपैकी पाखल वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणामध्ये पाखल वन्यजीव अभयारण्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात ही माडियागोंड ही होय. प्रश्न क्रमांक 27, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3
जपान या देशाला दशकातील शतक म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, शानचे पठार डॅश डॅश या देशात आहे. शानचे पठार डॅश डॅश या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्यानमार या देशात शानचे पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कथक हे नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, डॅश डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. डॅश डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार होय. प्रश्न क्रमांक 33वा, पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे. पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर प्रारूप तयार केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, चेहरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. चेहरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मिझोरम राज्याचे नृत्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होय. प्रश्न क्रमांक 37वा, सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचे होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे. गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे. कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते. तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, शेतीतील साचलेल्या पाण्यात पिकाची कोणती अवस्था सर्वात संवेदनशील असते. शेतीतील साचलेल्या पाण्यात पिकाची कोणती अवस्था सर्वात संवेदनशील असते. तर ऑप्शन क्रमांक 1 रोपटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तुमसर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो. भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वाऱ्यापासून दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे. खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते. पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते. तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण होय. प्रश्न क्रमांक 48वा, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते. तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 तलावातील मासेमारी भंडारा जिल्ह्यात केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 चांदोली धरण वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता. महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.